नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोकी सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, कारण की आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे त्याचा फायनल कट ऑफ काय लागणार. कारण की मित्रांनो, पुणे कारागृहासाठी लिखीसाठी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडत आहेत ते देखील सांगणार आहे, कट ऑफ कशा प्रकारे जाणार हे देखील तुम्हाला सांगणार. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, कारण की जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आणि परफेक्ट माहिती वेळोवेळी बघायला मिळेल. तर अजून देखील तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, कारण की तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ते पुणे कारागृह संदर्भात तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. आता बघू शकताय तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांना मार्क कशा प्रकारे पडत आहेत, कारण की मार्काची जर आपण वर्गवारी लक्षात घेतली, सरासरी जर लक्षात घेतली तर कशा प्रकारे कट ऑफ जायला पाहिजे आणि कशा प्रकारे कट ऑफ जाणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की आता पूर्णपणे पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ते पूर्णपणे संपत आलेलं आहे. म्हणजे फक्त 1 ते 2 दिवस हे ग्राउंड जे आहे ते राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या ग्राउंडचा कार्यकाळ संपणार आहे. आणि ते झाल्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा आपल्याला माहिती आहे एप्रिल महिन्यामध्ये लेखी परीक्षा हे 100% होऊ शकते. आणि या लेखी परीक्षेला सुरुवात करण्यासाठी आपल्याला याचा कट ऑफ कशा प्रकारे जाणार हे बघणं गरजेचं आहे. कारण की लेखी परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला ग्राउंडला मार्क किती पडणे गरजेचे आहे आणि किती मार्क विद्यार्थ्यांना पडले हे देखील तुम्हाला सांगणार आहे आणि कट ऑफ काय जाणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर पुणे कारागृहासाठी आपल्याला माहिती आहे ओपनच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडत आहेत. आपण बघितलं आहे तर 41, 42, 45 अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते फार कमी विद्यार्थ्यांना मित्रांनो लक्षात घ्या. कारण की 45 वेळे विद्यार्थी बरेच कमी आहेत. कारण की आपण जर प्रत्येक दिवसाची लिस्ट जर बघितली, आपण गेटवर जर बघितलं तर प्रत्येक दिवसाची लिस्ट किती विद्यार्थ्यांना मार्क पडले त्याच्यानुसार कट ऑफ जो लागला जातो. आणि जास्तीत जास्त ज्या अंकामध्ये मार्क पडले त्या मार्काची हायेस्ट कट ऑफ काढला जातो. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ओपनच्या विद्यार्थ्यांना 40 मार्काचा जो आहे तो कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. 40 मार्क जर असतील ओपनच्या विद्यार्थ्यांना तर ते परीक्षेला बसू शकतात. एवढ्या विद्यार्थ्यांना जर मार्क पडत असतील, 40 मार्क ओपनच्या विद्यार्थ्याला असतील तर ते परीक्षेला बसण्याचे चान्सेस आहेत. आणि ज्यांना आता तुम्ही इतर कुठले कास्ट असू द्या, तुमची ओबीसी असू द्या, एसटी असू द्या, एसटी असू द्या, व्हीजी असू द्या, एनटीसी असू द्या, एनटीडी असू द्या, एससीबीसी असू द्या, ईडब्ल्यूएस असू द्या, त्यानंतर जेवढे तुम्हाला 40पर्यंत मार्क असतील एवढ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कास्ट असू द्या, तुम्हाला जर 40 मार्कापर्यंत तुमची मार्क पडत असतील ग्राउंडची तर तुम्ही 100% परीक्षेला बसू शकताय. आता बऱ्याच जणांना विचारत नाही की सर आम्हाला एवढे मार्क आहेत आणि बसेल का. जर तुला 40 मार्क असतील तर तू 100% परीक्षेला बसण्यास लायक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की 40 मार्क जर असतील तर तुम्ही 100% बसू शकतात. फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की 40 मार्क जर असतील तर ओपनचे विद्यार्थ्याचा चान्स आहे आणि ते बसू शकतात. त्यानंतर ओबीसी देखील कट ऑफ सांगणार आहे मित्रांनो. ओबीसीचा कट ऑफ कशाप्रकारे लागू शकतो. ओबीसीचा 38 मार्काचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा 38 मार्काचा कट ऑफ जो आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा लागू शकतो. त्याच्या पुढे लागणार नाही, कारण की ओपनचा 40 मार्काला लागला म्हणल्यावर ओबीसी देखील 38 मार्काला लागणार आहे. फक्त हा कट ऑफ जो आहे तो मुलांचा आहे मित्रांनो. मुलांचा कट ऑफ सांगणार आहे. पुढचा कट ऑफ जो आहे तो मुलींचा देखील सांगणार आहे. हा मुलांचा कट ऑफ सांगितलेला आहे. कशा प्रकारे 38 मार्क जर असतील ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तर ते परीक्षेला बसू शकतात, तेवढे आपल्याला चान्स आहे. त्यानंतर मग आता तुमची कुठलीही कास्ट असू द्या, एससी असू द्या, एसटी असू द्या, व्हीजी असू द्या, एनटीडी असू द्या, एनटीसी असू द्या, जर तुम्हाला 38 मार्क पडत तुम्ही 100% ह्याच्यामध्ये बसू शकताय. हे 2 टॉपचे कट ऑफ सांगितलेले आहेत मित्रांनो. ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं कशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकतो. कारण की विद्यार्थ्यांना मार्क देखील कमी पडले आहेत. कारण की आपण जो कट ऑफ आहे तो पूर्णपणे अभ्यास करून सांगितलेला असतो. कारण की कुठल्याही गोष्टीचं कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीला अभ्यास करून सांगावा लागतो. आणि आपण जर लक्षात घेतलं तर विद्यार्थ्यांना मार्क फार कमी पडले आहेत असं मी अजून बघितलेलं नाही की 50 पैकी 50 मार्क पडलेले विद्यार्थी अजून बघितले नाही. म्हणजे अशा प्रकारे मार्क जे आहे ते कमी पडलेले, त्याच्यामुळे तुम्हाला कट ऑफ देखील यावेळेस कमीच जाणार आहे. आणि पुणे कारागृहाला बसायचे चान्सेस जास्त आहेत. कारण की आता फक्त आपल्याला लेखीची तयारी करायची. लेखीची तयारी करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची पुस्तक वापरायचं तुम्हाला सांगत आहे की सह्याद्री अकॅडमीचं एक 2025ची सिरीज मिळते. ते देखील तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तर 100% त्याच्यावर तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही 100% सिलेक्शन होऊ शकता. त्यानंतर कोकिळा प्रकाशनचं एक पुस्तक आपल्याकडे गणिताचं मॅथमॅटिक्स म्हणून एक पुस्तक मिळतं. ते देखील तुम्ही त्याचा अभ्यास केला तर त्या पुस्तकामध्ये संपूर्ण तुम्हाला सूत्रबद्ध माहिती दिलेली आहे. एकदम सोप्या पद्धतीने समजायला येते. कुठल्याही प्रकारचा क्लास देखील लावायची गरज लागत नाही. हे जर पुस्तक 2 वापरली आणि त्या शेवटी एक पुस्तक आहे ना तात्याचा ठोकळा, ते देखील तुम्ही वाचला तर तुम्ही 100% पोलीस भरती, नवीन पोलीस भरती असू द्या, आता ही सध्या चालू असलेली पोलीस भरतीमध्ये देखील त्याचा उपयोग करू शकता. आता झाली आता हे फक्त आता परीक्षा जी राहिली ते एप्रिल महिन्यामध्ये होऊन आता 10 ते 12 दिवसात परीक्षा होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला नवीन पोलीस भरती लगेचच सुरुवात होणार आहे ते तुम्हाला सांगत आहे. आणि आता आपण बघत ओबीसीचा कट ऑफ देखील सांगितलं 38 मार्कात लागू शकतो. त्यानंतर एससीचा ते देखील 38 मार्काचा लागू शकतो एससीचा. मग ह्याच्या दरम्यान कट ऑफ लागणार मित्रांनो लक्षात घ्या. एससी एसटीचा 36 मार्काचा लागू शकतो एसटीचा.
त्यानंतर VGA त्याचा देखील 36 मार्काचा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. एवढ्या प्रकारे मार्क जर असतील तेवढे तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. त्यानंतर NTC, NTD पूर्णपणे ज्या कास्ट आहे त्यांचा देखील कट ऑफ सांगणार आहे कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो. तर NTCचा देखील 36 मार्काचा लागू शकतो. NTDचा 36 मार्कादरम्यान कट ऑफ लागणार म्हणजे ह्याच्या पुढे जाणार नाही, ह्याच्या खाली येणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं. कारण की आपला कट ऑफ जातो एकदम परफेक्ट सांगण्यात येत नाही, कारण की कधी कधी खालवर देखील होऊ शकतो. पण विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी हा कट ऑफ सांगितला जातो आणि अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तरी त्यांनी अभ्यास करायला काही हरकत नाही, जेणेकरून तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये तुमचं कुठं ना कुठं काम होऊन जाईल. आता मुलींचा देखील कट ऑफ सांगणार आहे, ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.